श्री स्वामी समर्थ आज भजे बनवले होते. त्यासाठी 1 वाटी बेसन पीठ, 2 चिरलेले कांदे, चिरलेली कोथिंबीर, 3-4 चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्या. माझ्या हाताला पोळलेला आहे, त्याचा तो डाग आहे. व्हिडिओमध्ये थोडेसे पाय आणि ड्रेस दिसत आहे, प्लीज समजून घ्या. आता याच्यामध्ये मी मीठ, सोडा, हळद, हातावरती चोळलेला ओवा घातलेला आहे. पाणी ओतून पीठ घट्ट मळून घेतलं. तेल गरम करून भजे सोडले. सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूने तळून घेतले. भजे सगळ्यांना येतात, डीपमध्ये सांगायची काहीच गरज नाही. नागपंचमी आणि श्रावण सोमवारच्या तुमच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. 9वीत असल्यापासून मी श्रावण सोमवार धरते. मी लहानपणापासून सोमवार निरंकार धरते. फक्त चहा खाल्लं तर एखादं फळ कधी तर किंवा थोडंसं ताक घेते आणि एकच टाईम जेवते. फराळ किंवा चिप्स वगैरे मी काही खात नाही. मी खूप हळवी आहे. मला असं मनाला लागण्यासारखं कोण बोललं ना की मला पटकन रडू येतं. माझं लग्न झालेलं पहिलं वर्ष होतं, पहिला सोमवार होता. माझ्या सासूबाई मला असं म्हणाल्या की तू श्रावण सोमवार धरलाय का? मी म्हणले हो. की त्या पटकन म्हणल्या की या सोमवारला फराळ करत नाहीत. त्यांचा सांगायचा उद्देश मला समजला. मला खूप वाईट वाटलेलं. प्रत्येक वर्षीचा श्रावण सोमवार आला ना पहिला, मला ती गोष्ट आठवते, तो सीन आठवतो आणि मला खूप जास्त रडू येतं. मी मरेपर्यंत म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत ना त्या मला सिच्युएशननुसार आठवतात आणि खूप रडू येतं. बऱ्याच गोष्टी माझ्यासोबत घडलेल्या आहेत. माझं चॅनेल जेव्हा मॉनिटाईज होईल ना तेव्हा त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ थोडा जरी आवडला ना तरी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. प्लीज मला पुढं जाण्यासाठी सपोर्ट करा. तर आता मी भजे छान तळून घेतले. त्याच्यानंतर मी मंदिरात गेले होते. पाऊस पडत होता म्हणून तिथलं काही दाखवू शकले नाही. हळदी कुंकू, इबीत, त्याच्यानंतर हळदी कुंकू, इबीत, दिवा, उदबत्ती, पांढरं फूल, बेल, दही, दूध, पाणी, पौतं, नैवेद्य, हे सगळं घेऊन मी मंदिरामध्ये गेलेले होते. लाह्यासुद्धा नेल्या होत्या. आज श्रावण सोमवार सोडताना मी ही पुरणपोळीचं जेवण बनवलेलं होतं, तेच मी खाल्लं. माझ्या वडिलांनी मला महादेवाची खूप छान पिंड दिलेली आहे, त्याची मी घरीसुद्धा पूजा केली होती. नंदी पण दिला होता, पण तो मी पाण्यामध्ये विसर्जन केला. त्याचं थोडंसं शिंग हे झालं होतं म्हणून. देवाऱ्यामध्ये जे देव दिसतात ना ते सगळे माझ्या आईने दिलेले आहेत आणि देवघरसुद्धा माझ्या लग्नातलं आहे. तर असा होता आजचा दिवस. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. बाय.